श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. मंडळी नमस्कार. मच्छिंद्रनाथांच्या संचारामध्ये काय विलक्षण घटना घडली हा भाग क्रमाने पाहत असताना उज्जैन नगरीतल्या ती सवाष्ण स्त्री दारात येते आणि ती ज्यावेळेला विचारते तेव्हा तिच्या मनातली जे शल्य आहे, जे तिच्या मनातलं दुःख आहे, ते बरोबर मच्छिंद्रनाथांनी ओळखलं आणि मुखातून शब्द गेले, बाई तुम्हाला मी माई म्हटलंय, आई म्हटलंय आणि तुमच्या मनातलं दुःख ते निवारण केलंच पाहिजे. आता मी शब्द देतो, ही विभूती तुमच्याकडे देतो, ही विभूती तुम्ही मात्र नक्की खा. ह्याला जो आशीर्वाद आहे ना विभूतीला, दत्त संप्रदायात अंगाऱ्याला, विभूतीला खूप महत्त्व आहे. नरसोबावाडीला जा, गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा, तुम्ही कारंजाला जा, कुठल्याही दत्तक्षेत्राला, गिरनारला आपण जा, गिरनारला दत्तधुनी आहे. कुठल्याही दत्त संप्रदायातल्या संतांच्या परंपरेमध्ये आपण गावामध्ये जा, तिथली विभूती आपण आणतो. कोणीच पटकन जरी म्हणालं की हे अक्कलकोटचा अंगारा आहे, नरसोबावाडीतला अंगारा आहे, तर पटकन तो अंगारा लावत असताना आपण मनाने दत्तात्रेयांचा आपल्याला कृपाशीर्वाद मिळाला अशी भावना आपल्याला त्या मागे असते. दत्त संप्रदायात अंगाऱ्याला, विभूतीला खूप महत्त्व आहे आणि ती देत होतो कोण? मच्छिंद्रनाथ देत होते. मच्छिंद्रनाथांनी 2 क्षण विभूती मंत्रून त्या सौभाग्यवती स्त्रीला दिली, सवाष्ण स्त्रीला दिली. आणि गंमत काय घडली, त्या स्त्रीला इतका आनंद झाला आलेल्या त्या गृहिणीला की एका दिव्य महापुरुषाने, हा कोणीतरी विलक्षण वेगळाच आहे, त्याचं तेज किती और आहे. आणि असा पुरुष, ज्या सत्पुरुषाला मीहून माझ्या मनातलं काही शल्य सांगितलं नाही, पण त्यानंच ओळखलं आणि मला स्वतःहून ही विभूती प्रसाद रूपानं दिली. अन्न तर घेतलंच नाही, उलट शब्द असा दिला मच्छिंद्रनाथांनी, 12 वर्षांनी मी पुन्हा तुझ्या दारात येईन माई, तेव्हा तुझ्या पोटी जे अपत्य जन्माला येईल की नाही, ते अपत्य मला भिक्षा वाढेल. म्हणजे तुझ्या मनातलं जे शल्य आहे ते दूर झालं पाहिजे, तुझ्या मनात आनंदाचं उधाण आलं पाहिजे आणि त्या पुत्राकडून, होणाऱ्या मुलाकडून मी भिक्षा घेईन. अशा अपरिपूर्ण स्थितीमध्ये, मनाचं उद्विग्न स्थितीत असताना मी भिक्षा घेणार नाही. शब्द दिला, मच्छिंद्रनाथ निघून गेले. बाईच्या हातात विभूती दिली, बाई अवाक होऊन बघायला लागली. महापुरुष, तो सत्पुरुष दारात येतो काय, ते चिमटा, ते रुद्राक्षाच्या माळात, त्याचं ती गौरक वर्णकांती, आणि तो आपल्या मनातलं ते ओळखतो काय, तो आपल्याला विभूती देतो काय, तो निघून जातो काय, 12 वर्षांनी येतो असं म्हणतो काय, हे सगळं त्या बाईच्या डोक्यावरून जात होतं. हा काय प्रकार चाललाय? समजुतीच्या पलीकडची घटना घडत होती, पण एकीकडे मनात इतका आनंद झाला, वाहवा रे वाहवा, कोणाच्या का कृपेनं होईना, परंतु माझ्या मनात जे दुःख आहे, शल्य आहे, हे सगळं एवढं वैभव, हा वाडा कोण सांभाळणार, याला संततीच नाही. म्हणून यत्र नास्ति दधी मंथन घोषो यत्र नो लघु लघूनि शिशूनि, काल भावार्थ सांगितलाच होता. यत्र नास्ति गुरु गौरव पूजा तानि किंबत वनानि ग्रहाणी. लघु लघूनि शिशूनी, ज्या घरात लहान पोरं खेळत नाहीत ते घर घरच नव्हे, ते आवरून ठेवलेली असतात ना सध्याच्या काळात घरं, ती घरं नव्हेत. घरात सगळं विस्कटलेलं पाहिजे. लहान पोरं कोणी खेळताना असेल त्या घराला घर पण तिथे असतं. त्या बाईला एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला की ती विभूती 4-4 वेळा अतिशय भावविभोर होऊन ती पाहते. आणि हे सगळा हा जो काही प्रसंग घडला, हा प्रसंग नेमका म्हणजे ते दारात त्या यतीनं येणं, मच्छिंद्रनाथांनी येणं, त्या बाईशी संभाषण करणं, त्या गृहिणीनं ते अन्न त्यांना घालायला, पदरात द्यायला, झोळीत द्यायला म्हणून आणणं, भिक्षा माधुकरी आणणं, आणि त्यांच्यातला झालेला संवाद, आणि त्याने विभूती काढून दिली, हे मात्र आजूबाजूच्या गल्लीतल्या त्या बाईच्या मैत्रिणींनी पाहिलं. काय घडलं? मच्छिंद्रनाथ निघून गेले, पण त्या बाईच्या हातातली विभूती पाहिली दिलेली, आणि आजूबाजूच्या तिच्या ज्या सख्या होत्या, मैत्रिणी होत्या, त्यांच्या चर्चा झाली. कोकणामध्ये आळी म्हणतो आपण. आळी म्हणजे वरची आळी, खालची आळी, मधली आळी. आळी म्हणजे एकत्र ज्या घराची रचना असते. वरच्या आळीतनं आला, खालच्या आळीतनं आला. त्या आळीतल्या जेवढ्या बायका होत्या त्यांनी नेमकं हे पाहिलं होतं की कोणीतरी संन्यासी येतो आणि त्यांनी विभूती दिले. स्त्री स्वभाव आहे हा, की एखाद्याचं चांगलं होतंय, काय होतंय, परंतु आपलं एक काहीतरी तिसरं मत व्यक्त केलंच पाहिजे.
काय चमत्कार घडला? ती मोठ्या भावविभोर स्थितीत होती. जरा दुपारची वेळ उलटली आणि सगळ्या बायका दुपारच्या वेळेला गप्पा मारीत बसत असताना त्या गल्लीतल्या बायका मुद्दावून जमल्या हिच्या घरात आणि चर्चा सुरू झाली. काय ग, आज कुठला गोसावड्या आला होता तुझ्या दारात? काय काय गर्जना करत होता? काय आम्ही लांबनं बघत होतो, तू आलीस काय? त्याला अन्न देत होतीस काय? पण तो नाही नाही म्हणत होता काय? त्यानं झोळीतनं तुला विभूती दिली काय आणि तू ते घेत होतीस काय? काय एवढं बडबड करत बसली होतीस त्याच्याबरोबर? पहिली बोलली. दुसरी म्हणते, अगं अहो रमा काकू, ऐकलं का? परवा वरच्या आळीमध्ये असाच कोणीतरी गोसावड्या आला होता आणि त्या बाईंशी बोलता बोलता विभूती दिली म्हणे आणि ती विभूती त्या बाईंनी खाल्ली म्हणे आणि काहीतरी विचित्रच घटना घडली. म्हणजे एक दुसरीशी बोलताना हिच्या मनात परिवर्तन व्हावं आणि तिने ते खाऊ नये, म्हणजे मनाची दुविधा अशी निर्माण सुरू झाली आणि अशा पद्धतीनं मनामध्ये विकल्प यायला लागला. पहिली दुसरीला म्हणते, अगं असा कोणीतरी गोसावड्या दारात येतो आणि विभूती देतो, कोणी येतं आणि अशी विभूती वगैरे खाऊन असं दुःख आपलं दूर होईल का? हे असं चालत नाही, हे असलं काही करू नको. तिसरी म्हणाली, हे असलं काही उपयोगाचं नाही. चौथ्या एकमेकीच्या चर्चा करता 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 ती एवढी भेडसावून गेली, भंडावून गेली तिचं डोकं. तिला कळे ना नेमकं मी आता खाऊ ही विभूती का नको खाऊ? हे मी करणं ही कृती योग्य आहे की अयोग्य आहे? कळेना अशी स्थिती झाली. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, शुद्ध मराठीत एक म्हण आहे, ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. लोक कशाही पद्धतीनं, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं वागा, लोक ही निंदा करतच असतात. म्हणजे या बाकीच्या स्त्रियांचा हेतू इतकाच होता, ज्यांना काही उद्योग नसतात त्यांना हे उद्योग असतात. म्हणजे मच्छिंद्रनाथांसारखा अधिकारी सत्पुरुष येऊन त्यानं दत्तात्रेयांच्या कृपेची असलेली गिरनारवरची विभूती त्या बाईला मंत्रून देऊन इतका प्रभाव झालेला असताना सुद्धा त्या बाईच्या मनात दुविधा निर्माण केली या बायकांनी. आणि परिणाम मात्र असा झाला सज्जन हो, की या बाईचं धारिष्ट होईना. या बाईनं काय केलं सांगू आपल्याला? ती विभूती खायचं तर सोडाच, परंतु ती विभूती जी मंत्रून दिली होती ना, त्याचा अवमान केला. अवमान. ती विभूती घेतली, मुकाट्याने चालत गेली. या बायका संध्याकाळच्या चकाट्या पेटून झाल्यानंतर आपापल्या घरात निघून गेल्या आणि त्या सवाष्ण स्त्रीनं, त्या खरं तर भाग्यवान होती, पण एका अर्थाने तिने केलेली कृती ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच अभागी होती. ती विभूती घेतली आणि एका उकिरड्यावर जाऊन फेकली. उकिरड्यावर जाऊन फेकली. होता मुनी विमल झोतापना करीत झोतात योगी जना, प्रेमा दिसे भजनी नेमान जो टळत कामास जो मानिना, न्यायाचरी सतत बाया तया म्हणत मायावी हे कासया, कायाची द्या विभूती कायाची द्या विभूती काया विनाशावया. अश्वधाटी नावाचा एक प्रकार असतो काव्यात. होता मुनी विमल झोतापना करीत झोतात योगी जना. जो योग्यांचा सम्राट होता त्यानं विभूती दिली आणि या बाईनं ही विभूती उकिरड्यात फेकली. उकिरड्यात फेकल्याचा परिणाम काय झाला? आणि त्या उकिरड्यात फेकल्याचा परिणाम 12 वर्ष तिथं खाली जमिनीच्या गर्भात एक दिव्य जीव वाढायला लागला. तो जीव कोण होता? आणि तो जीव या नाथ संप्रदायाचं कार्य करणारा, या नवनाथांच्या परंपरेतला दत्तात्रेयांचा अतिशय लाडका असा शिष्य झाला ते गोरक्षनाथ. ते गोरक्षनाथ 12 वर्षांनी टाकलेली ती विभूती. काय नेमकं घडलं ते आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. अतिशय रंजक असलेली, रोचक असलेली कथा, दत्तात्रेयांचा आणि गोरखनाथांचा संवाद काय, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. दत्तात्रेयांचं पवित्र नामाचं स्मरण आजच्या दिवशी करून इथे थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.